नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ती म्हणजे नांदेडसाठीची. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती PDF फाईल दिलेली आहे. तर बघू शकता, ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात देण्यात आलेली आहे. सकाळी याची शॉर्ट नोटिफिकेशन आलेली होती. बघा, वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभागाअंतर्गत गट क आणि ड ची पदं भरली जातात. गट क ची 2023-24 मध्ये जाहिराती आल्या होत्या, परंतु गट ड ची जसं की सध्या आता नांदेडची जाहिरात आलेली आहे, याच्या अगोदर आपण पाहिलेलं होतं धुळे असेल किंवा इतर जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत. सध्या नांदेड जिल्ह्याची गट ड ची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. बघा, कुठली कुठली पदं भरली जात आहेत. सर्वात अगोदर बघू शकता, गट ड वर्ग 4 सर्व संवर्ग याच्यामध्ये असणार आहेत. या ठिकाणी विभाग म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जे आहे नांदेडचं, त्यामध्ये 69 पदं असणार आहेत. 15,000 ते 47,600 प्लस शासकीय भत्ते तुम्हाला असणार आहेत. हे या ठिकाणी पहिला विभाग याच्यामध्ये पदं भरली जात आहेत. त्यानंतर गट ड 4 वर्ग 4 म्हणजे प्रयोगशाळा परिचरसाठी सर्वात जास्त 17 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. ही वेगळी पदं भरली जात आहेत. गट ड वर्ग 4 संवर्गामध्ये जसं की शिपाई असेल, रुग्णपट वाहक असेल, वॉर्ड बॉय असेल, इत्यादी सर्व पदं असणार आहेत याच्यामध्ये, जी की वैद्यकीय महाविद्यालय आणि या ठिकाणी रुग्णालयामध्ये भरली जात आहेत. त्यासोबत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये देखील प्रयोगशाळा परिचर वर्ग 4 ची 17 पदं असणार आहेत. टोटल 86 जागासाठी मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे. याच्या अगोदर ह्या जाहिराती आपल्याला माहित असेल जिल्हा निवड समितीमार्फत यायच्या, परंतु आता सध्या या ठिकाणी ही ऑफिशियल जाहिरात जी आहे ती देण्यात आलेली आहे. आता TCS किंवा IBPS कंपनी तुमची या ठिकाणी परीक्षा घेत आहे. तर बघा, आता ही गट ड ची जी पदं भरली जात आहेत यासाठी आज जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याचे अर्ज जे असणार आहेत 26 एप्रिल पासून म्हणजे उद्यापासून या ठिकाणी सुरू होणार आहेत. कॅटेगरी वाईज वगैरे सर्व तुम्हाला या ठिकाणी जागा असणार आहे. त्याची संपूर्ण माहिती या PDF फाईलमध्ये दिलेली आहे. आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती पाहणार आहोत. अर्ज प्रक्रिया पाहणार आहोत, जागा पाहणार आहोत, पात्रता पाहणार आहोत आणि निवड प्रक्रिया देखील पाहणार आहोत. सर्वात अगोदर बघा, याची शैक्षणिक अर्हता काय असणार आहे. जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करण्यासाठी जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता जी असणार आहे 24 एप्रिल 2025 रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे धारण करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय बघा, शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी पास तुम्ही असणं गरजेचं आहे. स्वच्छक पदासाठी 7वी पास असणं गरजेचं आहे. तर बघा, आता याच्यामध्ये वेगवेगळी पदं असणार आहेत. 10वी पास 7वी पास वरती ही पदं भरली जाणार आहेत. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असणार आहे. त्याचसोबत बघा, याच्यामध्ये तुमची वयोमर्यादा काय असणार आहे. वयोमर्यादा देखील तुमची 24 एप्रिल 2025 पर्यंत या ठिकाणी त्याची गणना केली जाणार आहे. वयोमर्यादेमध्ये जी कमाल वयोमर्यादा तुमची या ठिकाणी म्हणजेच कमीत कमी वयोमर्यादा जी असते ती या ठिकाणी 18 वर्ष असणार आहे. 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत असणार आहे. तर बघा, आता तुमची निवड प्रक्रिया कशी होईल. याची जी परीक्षा असणार आहे मित्रांनो, याच्यामध्ये गट ड वर्ग 4 समकक्ष सर्व जी पद आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व गणित याचे प्रश्न तुम्हाला असतील. 100 प्रश्न 200 मार्कांसाठी परीक्षा होईल. प्रत्येक विभागासाठी 25-25 प्रश्न 50-50 गुण या ठिकाणी असतील. 2 तास या ठिकाणी तुम्हाला वेळ असेल, म्हणजेच 120 मिनिटं तुम्हाला वेळ असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट तुमची घेतली जाईल. एका प्रश्नासाठी या ठिकाणी तुम्हाला 2 गुण असणार आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहेत. तर बघा, ही कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे. TCS कंपनीकडून या ठिकाणी परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की नॉर्मलायझेशन TCS कंपनीकडून तुमचं केलं जाईल, म्हणजे TCS कंपनी परीक्षा घेणार आहे. याच्या अगोदर जी या ठिकाणी GMC धुळे असेल, नागपूर असेल, त्यांची IBPS कंपनीने परीक्षा घेतलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 पर्याय असतील, 5 ऑप्शन्स होते, परंतु आता सध्या TCS कंपनी परीक्षा घेते. बघा, लक्षात राहू द्या, TCS कंपनी मार्फत ही परीक्षा कंडक्ट होते. इतर जिल्ह्यांच्या ही जाहिराती येतील, त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या परीक्षा घेऊ शकतात. IBPS घेईल किंवा TCS घेईल, दोन्हीपैकी एक कंपनी परीक्षा घेईल, परंतु सध्या तुमची TCS कंपनी मार्फत या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे. TCS ची या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे नॉर्मलायझेशनच्या याच्यामध्ये सूत्रामध्ये.
तर बाकीची सर्व डिटेल्स अजून याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत. परीक्षा शुल्क तुम्हाला सांगितलेलं आहे, जसं की TCS IBPS साठी खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये लागतं, राखीव प्रयोगासाठी 900 रुपये असतं. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क या ठिकाणी आकारलं जात नाही. याच्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. 26 एप्रिलपासून अर्ज चालू होणार आहेत. 16 मे 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते करता येणार आहेत. म्हणजे उद्यापासून याचे अर्ज जे आहेत ते चालू होत आहेत. 16 मे पर्यंत तुम्हाला अर्ज जे आहेत ते करता येणार आहेत. बघा पुढील प्रमाणे रिक्त पदांची स्थिती असणार आहे. कुठली कुठली पद आहेत लक्षात राहू द्या. या ठिकाणी बघा OT सर्वंट असणार आहेत, बार्बर असणार आहे, टेलर असणार आहे, धोबी असणार आहे, स्ट्रेचर बिअरर असणार आहेत, लॅबोरेटरी सर्वंट असणार आहेत, कुक असणार आहेत, कुक असिस्टंट असणार आहेत, एक्सरे सर्वंट असणार आहेत, कॅज्युअल्टी सर्वंट असणार आहे, डिस्पेन्सरी सर्वंट असणार आहेत, शिपाईचं पद असणार आहे, टेबल बॉयचं पद असणार आहे, मेल सर्वंट, मेस सर्वंट, आया, वॉचमॅन, नर्सिंग असिस्टंट, क्लीनर, माळी, लॅबोरेटरी अटेंडंट. एकूण 86 जागा असणार आहेत. ह्यासाठी तुम्ही 10वी पास वरती अर्ज करू शकता आणि जी स्वच्छतेची पदं असणार आहेत, स्वच्छतेची जी पदं असणार आहेत ती 7वी पास वरती असणार आहेत. तर तुम्ही 10वी पास आहात तर इथं अप्लाय नक्की करू शकतात. अत्यंत चांगल्या पद्धतीची ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. तुमच्या कॅटेगरी वाईज जागा देण्यात आलेल्या आहेत. बघा जसं की अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी 10 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 5 जागा आहेत, विज अ साठी 11 जागा आहेत, भज ब साठी 3 जागा आहेत, भज क साठी 2, भज ड साठी 1 जागा आहे, विमा प्र साठी या ठिकाणी जागा देण्यात आलेली नाही. विमा व साठी 16 जागा आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या ठिकाणी 8 जागा आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक समाज मागासवर्गांसाठी 6 जागा आहेत, अराखीवसाठी 24, अशा मिळून 86 जागांसाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती दिलेली तुम्हाला, कुठली पदं आहेत तीही दिलेलं आहे, A to Z माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. बघा आता ऑफिशियल वेबसाईटवरती उद्या याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी लिंक खुली होईल. आता तुम्हाला TCS मी का सांगितलं आहे, कारण की इथं नॉर्मलायझेशनची जी माहिती त्यांनी दिली आहे त्याच्यामध्ये TCS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवरती प्रकाशित केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे TCS कंपनी तुमची परीक्षा या ठिकाणी घेऊ शकता. संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेले आहे. याबद्दल तुमचा काय प्रश्न राहिलेला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट समजेल. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा DRSCGMC-Nanded.in या वेबसाईटवरती देखील तुम्हाला संपूर्ण माहिती आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. धन्यवाद.